यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला। मात्र उत्तर महाराष्ट्रामधील बड्या घराण्यांसाठी देखील हा निकाल तितकाच धक्कादायक होता। उत्तर महाराष्ट्रात घराणेशाहीची लाट कशी ओसरलेली आहे पाहूयात या रिपोर्टच्या माध्यमातून। राजकारण आणि घराणेशाही हा खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात आता नवीन विषय राहिलेला नाही। पक्ष कोणताही असो त्यात घराणेशाही बघायलाच मिळते। निवडणुका आल्या की घराणेशाहीवरनं आरोप प्रत्यारोप होतात। मात्र या आरोपांचीही आता आमदारांना सवय झाली आहे। उत्तर महाराष्ट्रातली अशीच काही राजकीय घराणी चर्चेत असतात। मात्र यंदाच्या निवडणुकीत याच राजकीय घराण्यांना मतदारांनी हादरा दिलाय। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांचा पराभव संपूर्ण महाराष्ट्रासाठीच धक्कादायक निकाल होता। याशिवाय कुणाल पाटील आणि निर्मला गावित यांनाही पराभवाचा सामना करावा लागला। राष्ट्रवादी शरद पवार गटात एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंना दुसऱ्यांदा पराभवाचं तोंड पाहावं लागलंय। तर लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंकेंना मतदारांनी नाकारलं। राष्ट्रवादीतील फुटीनंतर ठामपणे पवारांसोबत राहणाऱ्या प्राजक्त तनपुरेंचाही पराभव झाला। तर नरहरी झिरवाळांविरोधात सुनीता चारोस्कर यांनाही मतदारांनी नाकारलं। ठाकरे गटाकडनं शंकरराव गडाख, अद्वै हिरे, योगेश खोलप, अनिल कदम, गणेश धात्रक अशा मातब्बर राजकीय घराण्यातील नेत्यांचा पराभव झालाय। महायुतीमध्ये भाजपचे वैभव पिचड, भाजपच्या बंडखोर उमेदवार हिना गावित आणि अजित पवार गटाचे बंडखोर उमेदवार समीर भुजबळ यांनाही मतदारांनी साथ दिली नाही। पूरी जनता के मन में भी चुनाव के आयोग के बारे में कंप्लेंट्स है। अभी रेजुलेशन ला रहे हैं आप लोग? नहीं, मुझे अब एआईसीसी उसके बारे में निवेदन करेंगे। बाकी और किन मुद्दों पर चर्चा हुई? खासकर सारा डिस्कशन हुआ, सखोल डिस्कशन। महाराष्ट्र चुनाव की हार की क्या वजह आप लोग निकाले चर्चा में? नहीं, कुछ वो तो अभी चर्चा हुई है और उस पर निष्कर्ष तो निकालने वाले हम। मतदारसंघातला सारासार जर आपण बघितला तर सगळ्याच ठिकाणी माझ्या काही जे वर्षानुवर्ष गेल्या 30 वर्षाचे जो काळ राहिलेला आहे त्या 30 वर्षाच्या माझ्या वडिलांच्याही कारकिर्दीमध्ये ज्या गावांमध्ये आम्ही कधी मायनस राहिलेलो नाहीये तशाही काही गावांमध्ये आजच्या दिवशी आम्ही मायनस दिसतोय, जे शक्य नाहीये। लोक कुठली लाट आली किंवा कुठला योजना आली म्हणून लोक बदलत नाहीत। लोकांचा एक भावनिक आपल्या बरोबरचं जे जोडलं गेलेलं नातं असतं ते नातं कोणीही एवढ्या लवकर तोडत नाही। पण जे समोरच्यांकडनं सांगितलं जाते लाडकी बहीण असेल किंवा इतर योजना असतील, माझा त्यावर विश्वास नाही। यंदाच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीसाठी धक्कादायक होताच। मात्र हा निकाल राजकीय घराण्यांमधील उमेदवारांच्याही चांगलाच जिव्हारी लागलाय। असं जर पाहिलं तर उत्तर महाराष्ट्रातल्या या 5ही जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात प्रस्थापित राजकीय घराणी जी आहेत की ज्यांनी गेले 2 दशकं 3 दशकं या महाराष्ट्रावरती राज्य केलं, त्यांचा लौकिक मिळवला, अशा अनेक राजकीय घराण्यांना हा जो दिलेला धक्का आहे हा मतदारांमध्ये एक प्रकारची जागृती होती आहे। मतदार हा सजग आणि सतर्क झालेला आहे। मतदार हा स्वबुद्धीनं स्वनिर्णयानं कौल द्यायला लागलेला आहे, अशी ही नांदी आहे असं मला वाटतं आहे। राजकारणात एकेकाळी ज्या नेत्यांचा दबदबा बघायला मिळत होता त्याच राजकारण्यांच्या वारसदारांना जनतेनं आता नाकारलाय। मात्र या उमेदवारांच्या पराभवामुळे अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली ही देखील मतदारांसाठी समाधानाची बाब आहे। प्रांजल कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, नाशिक।